गाईज अँड वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तर मी आलेलो आहे माझ्या गावाकडे, म्हणजे धरणगावला. तसं मी कालच आलो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्या ट्रेनने आलो तर जागा तरी भेटून गेली, कारण की एवढ्या सीझनच्या काळामध्ये जागा भेटणं मुश्किल होतं. आणि आज आम्ही निघालो आहे महागणपतीला, कारण की आपला जो मित्र आहे भावेश तो पण आलेला आहे. आणि त्याच्यामुळे मग आम्ही आता ठरवलं प्लॅन की आता जे महागणपतीचं नवीन मंदिर बांधलं गेले पाळीच्या समथिंग जवळपास, तर त्या ठिकाणी आता मी निघालो आहे जाण्यासाठी. तसं वातावरण खूप भारी झालं आहे, कारण की दुपारी खूप ऊन होतं, बट आता वातावरण मस्तपैकी चिल झालं आहे. आणि आत्ता पेट्रोल भरतो भाऊ, गाडीवर आता निघू आणि तुम्हाला दाखवू महागणपती, जे खूप सुंदर असं मंदिर जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे. तर लोक नक्की पाहत राहा. तर पेट्रोल भरून झालंय आणि आपल्या भावाने आता मस्तपैकी सुरुवात केली आहे. तसा भाऊ आज एकदम टोपी बिपी घालून, नंतर चष्मा वगैरे. ये भाऊ अहमदाबादहून आले, अहमदाबादहून 2 महिन्यापूर्वीचं बुकिंग होतं आणि आता भाऊ शेवटी काल आले. आणि भावाचं असं होतं की सिक्रेट होतं, माहित नव्हतं की येणार आहे की नाही असं. तर मंडळी हा जो महामार्ग तर पाळीकडून ह्या साईडने टर्न घेऊन मग ह्या साईडने आपल्याला जायचं आहे. पब्लिक आपण येऊन पोहोचतोय महागणपतीला. तसं याचं जे प्रवेशद्वाराचं जे काम आहे ते सुरू आहे. आणि हा पूर्ण एरिया आहे, या साईडला इकडं पार्किंगची व्यवस्था वगैरे सगळी केलेली. आणि हे पूर्ण मस्तपैकी मोठं ग्राउंड आहे. भाई पण आलेत. हॅलो गाईज. भाई तू पहिल्यांदा आला ना इकडं? नाही, दुसऱ्यांदा आलाय. असं आहे का? तुम्हाला पूजेचं साहित्य वगैरे इथं भेटतं. बट कितीला असेल ते? काय साधारण काही 25-30 रुपयाला असेल नारळ. आणि इकडं हे मोदकचा प्रसाद वगैरे. कितीला दिले? 120 ला पाव. हा. तर जो आता मी प्रसाद त्यांनी टेस्ट करायला दिला होता, तर 120 रुपये पाव असं होतोय. हे मागचं पूर्ण व्ह्यू आहे मंदिराचा. हे मेन गेट आहे, बट ते सध्या बंद आहे. तर इकडून आपण जाऊ शकतोय या ठिकाणाहून. खूप मोठं शेड उभारलंय या. या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मंदिराची निर्मिती 5 एकर परिसरात करण्यात आली आहे. 374 टनाच्या एकाच दगडावर बनलेली ही 100 टन वजनाची मूर्ती आहे. 31 फूट उंच अशी भारतातील एकमेव मूर्ती ही आहे. तसेच 15 फूट उंचीचे रिद्धिसिद्धीच्या मूर्ती पण आहेत. 6 फूट उंच मूषकराज या ठिकाणी विराजमान झालेत. 125 फूट उंच शिखरावर 9 फूट उंचीचा कळस आहे. 200 किलोग्रामचा हा विशाल घंटा सुद्धा आहे. 20,000 स्क्वेअर फूट तथा 48 फूट उंचीचं ग्रॅनाईटचं सभागृह आहे. 50 बाय 50 स्क्वेअर फूटचं गर्भगृह आहे. 100 फूट लांबीच्या 21 पायऱ्या आहेत. 24 फूट लांबीचं विशाल पंखे. 41 फूट उंच जगातील सर्वात मोठे शटर पण या ठिकाणी आहे. आपण प्रदक्षिणा मारतोय गणपती बाप्पाला. त्या ठिकाणी ज्योत, जी अखंड ज्योत जी जळत असते ती ठेवण्यात आली. त्यात तुम्ही बघितलं असेल. तर आता पूर्ण आपण एक प्रदक्षिणा गणपती बाप्पाला मारणार आहोत. हे जे महाप्रवेशद्वार ज्याचं बांधकाम आता सुरू आहे, तर ते कंप्लीट झाल्यानंतर ते अशा पद्धतीने दिसेल. त्याचा त्यांनी या ठिकाणी फोटो लावला आहे. तर महाराष्ट्रातले जे 21 गणपती आहेत, तर त्यांचं या ठिकाणी आपल्या माहिती पण दिली आणि फोटो लावलेले. लालबागचा राजा, सिद्धिविनायक असेल, गणपती असेल.
तर तुम्ही बघताय ज्यावेळेस आपण दर्शन घ्यायला जातो तर त्या ठिकाणी डोक्यावर ते मुकुट जे आहे ते ठेवलं जातं. श्रींचा आशीर्वाद तसा देण्यात येतो. आता आपण मूषक राजांचं दर्शन घेणार आहोत, कारण मूषक राजांचं दर्शन घेतल्याशिवाय गणपती असेल त्यांचं दर्शन अपूर्णच असतं. तर ही पण मूषक राजाची जी मूर्ती आहे ती पण खूप मोठी बनवण्यात आली. बऱ्याच वेळा आपण फक्त जसं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर नंदी त्या ठिकाणी असतो, तसं आता पहिल्यांदा मी म्हणजे बघितलं. या ठिकाणी ही भली मोठी घंटा. तर सध्या तर आता गर्दी नाही आहे, कदाचित श्रावण असल्यामुळे आणि बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम चालू असतील. पण जसं जसं याची ह्या मंदिराची महती वाढेल तसं प्रचंड गर्दी होईल हे तर तुम्हाला लक्षात येईलच. कारण की भारतातील सर्वात उंच गणेश मूर्ती या ठिकाणी विराजमान केली. आणि ज्यावेळेस मी घरी आलो त्याच्यानंतर माझ्या डोक्यात एकच होतं की आपल्याला लवकरात लवकर महागणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. कारण की जर तुम्ही बघितलं असेल तर ते एक ऋषी आहेत, तर त्यांनी असं म्हटलं की अष्टविनायक नंतर हे 9वा गणपती आहे की जो तुमची मनोकामना पूर्ण करणारे गणपती आहेत. तर आता मी दर्शन घेऊन बाहेरच्या साईडने आलो आहे आणि तुम्हाला दिसत असेल तर हे मोठे मोठे जे पातेले ठेवण्यात आले, तर हे भंडारा ज्यावेळेस असतो त्यावेळेस तिथं प्रसाद वगैरे करण्यात येतो. आणि या ठिकाणी जे 9 रूम्स त्यांनी म्हटलं होतं की जे राहण्यासाठी इथं रूम पण बनवण्यात आले, म्हणजे कोणाला राहायचं असेल इकडं तर ते राहू शकतात. तर हा इकडचा परिसर मुळात म्हणजे जसं एखादं तीर्थस्थान बनवण्यात येतं किंवा मग जसं ते हळू त्याचं पूर्ण स्ट्रक्चर बनवण्यात येतं तशा पद्धतीचं हे बनवण्यात आलं आहे. कारण की फ्युचरमध्ये तुम्हाला माहितीच आहे संख्या किती वाढेल भाविकांची. तर या ठिकाणी बसून आपण थोडा वेळ गणपती बाप्पांचं नामस्मरण करू. जो एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो प्रचोदयात्, जो मंत्र आहे तर तो बोल. तर पब्लिक मस्तपैकी गणपती बाप्पांचं दर्शन सुंदर पद्धतीने झालेलं आहे आणि खूप मस्त मूर्ती आहे, खूप भारी गणपती आहे. लवकरात लवकर येऊन गणपती बाप्पांचं दर्शन घ्या, कारण की जर गणपती बाप्पा आता बसणार तर गर्दी होऊ शकते. जर तुम्हाला एकदम सुंदर पद्धतीने दर्शन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर या. तसं आता मी निघतो, बघू आता कुठं जायचं. शेट